धन्यवाद रोशन संतजी सर. नक्कीच ज्या पद्धतीने पहिला सामना पहिला देवरुंग विपक्ष धनेश शिलवण कुकसे संघादरम्यान नक्कीच देवरुंग संघाने सामना एका तर्फी तो आपल्या संघासाठी जिंकला गेला आणि दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय भिवंडी विभागातील दोन संघ अर्थातच दर्शन 11 भावाले संघ आणि त्यांना फाईट करतोय खांडपे संघ. दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि त्या दोन संघांमध्ये नक्कीच सामना चालू होईल. 5 षटकांचा सामना असेल. पहिला गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू भावले संघाचा सूरज केने ऑन दी मार्क जरूर पाहायला मिळतोय आणि सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल ने आपण अक्षयला पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पहिला चेंडू असेल कोंढरी इन करून फेकला जाईल. पहिला चेंडू फुल आर्लेनचा चेंडू आहे. झेलची संधी डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पकडला जाईल. झेल फलंदाज फेल बॅक टू डगआउट. पहिल्याच चेंडूवरती मात्र महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राहुल शून्याचा भोपळा पाठीवरती घेऊन माघारी परतला. नवीन बॅटर आपण अल्केशला पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुट लंपांच करण्याचा फटका होता. अगदी पाहायला तर चेंडू येतोय सीमा रेषा पार. 4 धावेंसाठी चौकार. मैदानाच्या आतमध्ये बॅटर अल्केशच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पॉवर प्लेचे 2 षटक. पुन्हा एकदा त्याच स्टाईलने कॉपी बुक स्टाईलने फटका मारण्याचा प्रयत्न राहिला परंतु बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क होत नाही आहे. कारण का चांगला व्हेरिएशनचा वापर मात्र सिद्धांत ज्या पद्धतीने वापरायचा होता तोच सिद्धांत मात्र सूरजच्या माध्यमातून यूज केला जातोय. आमचे गुणलेखक पाहायला गेले तर सुवर्ण अक्षराने स्कोअरबोर्ड सजवताना पाहतोय गौरवजी केने. दरम्यान पुन्हा एकदा आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न आउट ऑफ द लेग स्टंप चेंडू पाहिला गेला आणि पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय. आजच्या दिवसातील स्पर्धेची जर विचार केला तर स्पर्धेचा पहिला बॉल नक्कीच देवरुंग संघाच्या माध्यमातून वाईट फेकला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 आकड्यावरती. पहिला षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकण्याचा प्रयत्न एक अनोख्या स्टाईलने मात्र पंचांच्या माध्यमातून वाईट घोषित केलं. लागोपाठचे 2 चेंडू मात्र वाईट फेकले गेलेत सूरज केनेच्या माध्यमातून. 5 षटकांचा सामना आणि मात्र जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी पाहायला गेला तर खाली क्षेत्र निवडलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप तेवढं ताकदीचं पाहायला मिळतोय. जोगेंद्रच्या माध्यमातून तत्पर मिळतील या 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. चांगलं रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक एंडचा फलंदाज धाडस दाखवत असताना नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने मात्र मानस दाखवला आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या. पुन्हा एकदा अगदी पाहायला गेला तर लाऊड अपील करण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच बॉल स्पर्श झाला असावा अशा पद्धतीचं चिन्ह मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण केलं. डॉट चेंडू होते सांगता आमचे पंच नामांकित पंच पाहायला मिळतात सलग 4थ्या दिवसामध्ये. हिरामनजी खरकर साहेब असतील, जहांगीर साहेब, रुपेश गायकर साहेब नक्कीच चांगले पंच आहेत. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक 2026 हा पर्व आणि 10व्या पर्वामध्ये एक सुसज्ज क्रीडांगण पाहायला मला मिळतोय. दरम्यान लॉंग ऑफला क्लिअर करत 6 धावेंसाठी या सामन्यातील पहिला षटकार.
नक्कीच षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येचा विचार केला तर एका षटका समाप्तीनंतर 14 आकड्यावरती एक विकेट जरूर पहिल्या चेंडूवरती बाद झाली. त्यानंतर चांगला समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच 14 होत्या आणि आपण पॅनल्टीच्या 2 धावा पहिल्या षटकामध्ये ऍड करतोय. 14+2 अर्थातच 16 धावसंख्येवरती पाहायला मिळतोय खांडपे संघ. कारण की स्पर्धेचे काही नियम आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी प्रत्येक संघाचा कर्णधार उपस्थित राहिला नाही तर नक्कीच त्या संघाला मात्र 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल आणि ज्या संघाचे मात्र दोन्ही कर्णधार उपस्थित इनिंग ब्रेकमध्ये राहिले नाही तर त्या संघाला मात्र षटक कपात करावे लागतील. याची मात्र पूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सूचना येतात. कारण का मानाच्या आणि सन्मानाच्या आपण स्पर्धा पाहतोय. कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी आयोजित कोंढेरी चषकचा पर्व सुसज्ज क्रीडांगण नदी किनारी आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न अगदी पाहायला तर फिंगर रोल्स केले होते. तेजस भालेकर अर्थातच योगेश याच्या नावावरती अनेक पाहायला गेलं तर रेकॉर्ड्स असतात. मागील काही कालावधीमध्ये 2 षटक त्याच्या माध्यमातून हाताळले होते. दोन्ही षटक मात्र गौरव मिडान त्याच्या माध्यमातून फेकले गेले होते. चांगला गोलंदाज आहे. पुन्हा एकदा अगदी पाहायला गेलं तर देशात येण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. सीमारेषा पार देऊन जाईल 4 चौकार. कल्याण ग्रामीण मंदिर नंबर 1 ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण ठाणे बरोबर विचार केला तर नक्कीच या स्पर्धेचं गुणगान गायलं गेलं आहे. कारण की त्या पद्धतीने क्रीडांगण सजवलं गेलं. मागे पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि संभाजी महाराजांची प्रतिमा पाहायला मिळते. कारण का अनेक स्पर्धांमध्ये नेत्यांचे आपण फोटो पाहत असतो परंतु इथे हिंदू धर्माची जोपासना करण्याचा मात्र हेतू आपल्याला पाहायला मिळतोय कोंढेरीकरांच्या माध्यमातून. दुसरा षटक मार्गस्थ असताना तेजस योगेश भालेकर चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केल्यात. कारण फलंदाजीचा विचार केला तर नक्कीच अल्पेशने धावसंख्या 12 जरूर आपल्या संघासाठी जोडल्या गेलेत आणि त्याची 7 मात्र अक्षय जरूर चांगली देतोय. तर पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. नारायणच्या माध्यमातून पकडला जातोय झेल. फलंदाज होईल फेल. दुसरा धक्का लागतोय टीम खांडपे संघाला. मिळालेला सोहरा स्पोर्ट पिंपळकर विपक्ष भूमी 11 मांडा संघ श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघ. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं अन्यथा मात्र पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. कारण नुकताच या सामन्यामध्ये भावाले संघाला 2 धावाने पॅनलाइज केलं गेलं आहे. कारण का ही स्पर्धेचं काही नियम आहेत ते सर्व संघांना बंधनकारक असतील. त्याच अधिक संघांना मात्र 2 धावांनी पॅनलाइज केलं गेलं आहे. आणि पिंपलास संघाला पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असताना पिंपलास संघ वेळेवर उपस्थित राहिला नाही आणि त्या अनुषंगाने त्यांना बाद करण्यात आलं होतं. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न अगदी पाहायला लागला तर देखना स्ट्रोक फेकून दिलाय 6 धावेसाठी नेत्र दीपक षटकार. ची गुणवत्ता आपल्या बॅटरमधून पाहायला मिळते. फलंदाज मोहित इनॅट नंबर 4 वरती ज्या पद्धतीने आला पहिल्या चेंडूवरती स्विचार त्याच्या माध्यमातून लगावला गेला. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर मात्र डॉट चेंडू होते सांगता पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाचा वावगी खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 27 आकड्यावरती. 13.50च्या सरासरी धावसंख्या मेंटेन केली आहे खांडपे संघाच्या माध्यमातून.
समोर एक चांगला संघ आहे आणि त्या संघासमोर खेळत असताना कुठेतरी 60+ धावा जोडण्याचा मानस मनाशी बाळगून मैदानाच्या आतमध्ये खांडपे संघ उतरलाय आणि त्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी भावाले संघाला करावी लागेल, कारण का विचार केला तर या हंगामामध्ये खांडपे संघाने अनेक टायटल्स जरूर आपल्या संघासाठी पटकावले गेलेत. का आपण अव्वल दर्जाचा संघ पडघा परिसरामध्ये नामांकित आहोत याचं प्रति उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पहिल्या 2 षटकामध्ये धमाकेदार फलंदाजी आपण पाहतोय खांडपे संघाच्या माध्यमातून. जरूर राहुल शून्याचा भोपळा पाठीवरती घेऊन माघारी परतला. त्यानंतर अक्षय 5 धाव्यांवरती खेळताना पाहतोय. अल्पेशने मात्र चांगली फलंदाजी केली, 1 षटकार आणि चौकार आणि त्यानंतर तंबूत परतला गेला. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहिलं गेलं आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते भावाले संघाच्या माध्यमातून. तिसरा गोलंदाज सुजितला आपण पाहतोय. 2 हंगामामध्ये सुजित चांगल्या पद्धतीने आपल्या संघासाठी मेहनत घेतोय आणि त्याच अनुषंगाने भावाले सिंग नक्कीच 2 चेंडू पाहायला मिळतात या षटकामधील सुजितच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 आकड्यावरती. डावखुरा त्याचा फलंदाज आणि षटकार पाहायला मिळतोय आणि आमचे पंच बघा नक्कीच हातावरती उभं राहून मनोरंजन करत असताना षटकार देतात. हिरामांजी खरकर सलग 4थ्या दिवसामध्ये अनेक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम मात्र मैदानाच्या आतमध्ये करतात. ज्या पद्धतीने क्रीडांगण सजवलं गेलंय त्याच पद्धतीने क्रीडांगणाला शोभा वाढवण्याचं काम मात्र आमच्या मान्यवर आणि पंच आणि समालोचक या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मोहित करतोय. मोहितचा जर विचार केला तर वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 12 धावा त्याच्या माध्यमातून जोडले गेलेत. पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू होता, आउट अपील करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी जरूर नॉन स्ट्राइक एंडला केली होती. तेवढा ताकदीचा बॅकअप पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूची वेळ सांगता बिहाइंड द विकेट चेंडूला जरूर कॅरी केलं. धावसंख्येचा जर विचार केला तर 35 आकड्यावरती पाहायला मिळते. जरूर या षटकामध्ये एक षटकार सुजितच्या गोलंदाजीवरती लगावला गेला, परंतु चांगली रणनीती भावाला संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पंच बघा नक्कीच काय करतात मैदानाच्या आतमध्ये. एक वेगळ्या स्टाईलने एक अनोखी स्टाईल त्यांची आपल्याला पाहायला मिळते. डान्सिंग अंपायर आहेत, त्यानंतर पहिले गोट्या अंपायर आपण नेहमी पाहत असतो, त्यानंतर आपल्याला आता हॅरिस सर पाहायला मिळतात. पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत राहिलेत. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, परंतु कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पर मिळालेली एकच धाव. चांगलं गोलंदाजी म्हणता येईल, चांगली प्रशंसा करावी लागेल सुजित या गोलंदाजाची, ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली गेली. कुठेतरी 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा भावाळे संघाने खर्च केले होते. त्यानंतर या षटकामध्ये 7 धावा 8 धावा खर्च केलेत.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 आकड्यावरती. 12.00च्या सरासरी धावसंख्या जरूर बनवली गेली आहे खांडपे संघाच्या माध्यमातून. अजूनही 2 षटक मात्र शिल्लक असतील. शेवटचे 2 षटक म्हटले गेलं तर नक्कीच प्रत्येक फलंदाज चौकार षटकारांची आतिषबाजी करण्यासाठी सज्ज असतो. नक्कीच पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघ पहिला चेंडू पाहायला मिळतो. अगदी पाहायला लागला तर कुठल्याच स्पॉटवरती चेंडू ज्यावेळी रिलीज झाला त्यानंतर बॉन्स अतिशय उचली प्राप्त करतोय आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय योगेश भालेकरला. पुन्हा एकदा अतिशय वेग भन्नाट जास्त आहे आणि त्याच पद्धतीने बीट करताना लागोपाठचा दुसरा चेंडू होईल डॉट. काही गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न धाव चेंडूची होईल सांगता. लागोपाठचे 3 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकामध्ये जरूर 36 धावा जोडल्या गेल्या. त्यानंतर 4थ्या षटकामध्ये योगेश मात्र कुठलेही फटके मारू दिले जात नाहीयेत. 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. मी मगाशीच उल्लेख केला की 2 षटक जरूर मीडियानं त्याच्या माध्यमातून फेकले गेले होते. दरम्यान पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच अनुषंगाने धावसंख्या संत गतीने वाढत असताना जाऊन पोहोचली आहे 37 आकड्यावरती. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा षटकार पाहायला मिळतोय. 3 डॉट चेंडू झाल्यानंतर मोहितने मात्र स्ट्राईक रोटेट केले आणि त्याच्यावरती षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न लाऊड अपील करण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु 22च्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 1+1 तिसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज बाद. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलमध्ये चेंडू असताना मात्र 3 धावा पळून काढण्याचा प्रयत्न करत असताना नॉन स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज बाद झालेत. लेग बाईजच्या स्वरूपात धाव जरूर ऍड केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 4 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा आपल्याला पाहायला मिळतात. भूमी 11 मांडा संघ दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. भूमी 11 मांडा विपक्ष सोहरा स्पोर्ट पिंपलगर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. तसेच आमचे गुणलेखक गौरवजी केने आज मात्र हास्यमय पाहायला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 3 दिवस त्यांच्या माध्यमातून पूर्ण क्रीडांगणाला रात्री वेढा घालण्याचा प्रयत्न केला जातो आणि आज स्कोअरबुक त्यांच्या माध्यमातून सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. फार सारी मेहनत कोंढेरी स्पोर्ट कोंढेरीच्या माध्यमातून पूर्ण मॅनेजमेंट कमिटी असेल. सकाळी मात्र लेट येतात. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न दिशा दिली आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तेजस भालेकरच्या माध्यमातून चेंडूला पकडला जाईल. तत्पर मिळतील 2 धावा.
नक्कीच बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. खांडपे संघाच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये त्या 3 षटकार कोणी खेचले गेले तर नक्कीच श्रीराम दादा शिलार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एटीएम ऑन होताना आपण पाहतोय खांडपे संघासाठी. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूला फेकून दिला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. झेलची संधी पाहायला मिळते, चुकीचा अनुमान आणि मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 55 या आकड्यावरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना अजूनही मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर नक्कीच ऑनसाइड क्षेत्रामध्ये 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑफ लॉंग ऑन दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लाईनचा चेंडू होता, अगदी बॅटच्या रडारमध्ये येतोय, फेकून दिलाय. खांडपे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. चार चेंडू मध्ये 16 धाबा खर्च केलेत गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. राहुल ऑन फायर, चांगली फलंदाजी करतोय. पंच मात्र नक्कीच मनोरंजन करतात. ज्या पद्धतीने गोलंदाज ऍक्शन करतो त्याच पद्धतीने मात्र नकल करताना आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात हिरामनजी खरकर साहेब. पुन्हा एकदा आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजच्या माध्यमातून पकडला जातोय झेल. फलंदाज होईल फेल. बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये कुणालला पाहतोय बॅटच्या रडार मध्ये, मात्र सोपा झेल पकडला जातोय योगेश भालेकरच्या माध्यमातून. फलंदाज होईल बाद. 5 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला. पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना खांडपे संघाच्या माध्यमातून 61 धावा जोडले गेलेत आणि 62 धावांचा एक माफक लक्ष ठेवला गेलाय. अगदी पाहायला गेला तर 12.25च्या सरासरी धावसंख्या जोडावी लागेल. अर्थातच दर्शन 11 भावाले संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दर्शन उर्फ
आपण टॉस देखील करूया. नेक्स्ट मॅच असेल भूमी 11 मांडा आणि स्वरा स्पोर्ट्स पिंपलघर या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. पिंपलघर या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल मांडा टीमचे कॅप्टन टॉससाठी या आपण आणि मयूर केने यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. या कोंडेरीकर चषकामध्ये वसारगावचे जावई आहेत. चला टीम मांडा कॅप्टन टॉस साठी या. यश धुमाल आणि परेश मगर गोडसेचे आहेत आणि त्यांचे इथे आगमन होत आहे. चला या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. चला टीम भूमी 11 मांडा कॅप्टन टॉस साठी यायचा आहे. टीम भूमी 11 मांडा. चला पिंपलघरचे संघनायक इथे उपस्थित आहेत. स्वरा स्पोर्ट्स पिंपलघर आणि हंसिका स्पोर्ट्स पिंपलघर आणि भूमी 11 मांडा. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आपण पाहायला गेला तर भावाले संघाचे सूरज केने आणि योगेश भालेकरला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती मोहितला आपण पाहतोय. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न अगदी पाहायला का तर देखना स्ट्रोक सीमा रेषा पार 1 बाउन्स चौकार. 62 धावांचा पाठलाग करायचा आणि सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळते. स्वप्नमय सुरुवात जरूर भावाळे संघाच्या माध्यमातून केली गेली आहे. एक अष्टपैलू खेळाडू सूरज केने त्याच्या सोबत आपण नॉनस्ट्राइक केनला पाहू शकता. योगेश भालेकर ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली मात्र इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. खांडपे संघाचा जर विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवली फक्त पूर्वार्धामध्ये चांगली धावसंख्या बनवू शकले. तर पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न देखना स्ट्रोक 6 धावांसाठी भावाले गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. मगर आणि यशदादा धुमाल यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सलग 6 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळते आणि आपण आज 4थ्या दिवसामधील दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. भावाले विपक्ष खांडपे संघ दोन्ही मातब्बर संघ आहेत आणि या पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल भूमी 11 मांडा विपक्ष हंसिका स्पोर्ट पिंपलघर.
बिग फाईट मॅच. तेजस गायकर आचार्य आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण मॅनेजमेंट कमिटी सांभाळण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. राईट मुहूर्त विकेटने पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दिशा दिले. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. सीमारेषा पार. चौकार. सूरज ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. एक माफक लक्ष आणि त्या माफक लक्षाचा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भावाले बी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दर्शन 11 भावाले बी. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला फेकून दिलाय. आमच्या पंचांच्या माध्यमातून जरूर चौकार इशारा करण्यात आला. नक्कीच 12th मॅन प्रतिनिधी आम्हाला सांगत असतात की सूरज केने याच्या नावावरती 5 बाईक त्याच्या नावावरती राहिल्यात आणि नुकताच स्पर्धा पालेगावच्या आपण जर पाहिली गेली तर योगेश भालेकर बुलट पटकावली. 2 बाईक योगेश भालेकरच्या नावावरती आतापर्यंत राहिलेत. तसेच विकासजी केने कोंढेरी गावचे समाजसेवक यांची इथे उपस्थिती झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. कोंढेरी गावची स्पर्धा आणि अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ सलग 4 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तसेच कोणी कोंढेरी सांगोडे पिसे आणि वासुंद्री ग्रामस्थ कोणी ते उपस्थित असेल तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन असताना पण व्हायचंय. टिटवाला विभागामधील नामांकित स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो. कोंढेरीकरांच्या माध्यमातून आयोजन केलं जातं. भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. त्याला भिडकावून देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्राला क्लिअर करत 6 धावांसाठी भावाले गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. त्याच्या माध्यमातून पाहिली. आज मात्र दुसरा सूरज अर्थातच भावाले बी संघाचा सूरज केने ऑन दी मार्क फायर होताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर लागोपाठचे 3 चौकार आणि 1 षटकार. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकारांची मोहर उमटली आणि त्याच अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये 28 धावा जोडल्या गेल्यात. अर्थातच भावाले बी संघाने उर्वरित 4 षटकांचा खेळ शिल्लक आणि धावा मात्र कराव्या लागतील. अर्थातच पाहायला गेलं तर 24 चेंडू 34 धावा. एक सोपं समीकरण आणि सोपं समीकरण जरूर पार पाडलं जाईल का की चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होईल. अनेक शंका आणि निशंका मात्र आमचे गुणलेखक आम्हाला सांगत असताना गौरव केने दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. अचूक लाईन मध्ये गोलंदाजी. गोल्डन स्पॉटवरती चेंडू जेव्हा पडला त्यानंतर मात्र वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. दीपक हा गोलंदाज खांडपे संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय. महत्वाच्या विकेट्स मात्र खांडपे संघाला इथून कॅरी कराव्या लागतील. या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करायची असेल तर. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. दिशा दिल्या. चेंडू मात्र थांबणार नाहीये. 1 बॉल सीमारेषा बार. चौकार. स्टॉक 6 धावेसाठी षटकार.
योगेश वालेकरच्या बॅटमधून आपण चौकार षटकारांची आतिषबाजी पाहतोय. एका बाजूने पहिल्या षटकामध्ये सूरज केने धावा काढत होता आणि दुसऱ्या षटकामध्ये हल्ला मचवतोय. अर्थातच योगेश वालेकर चौकार षटकार मारतोय. दरम्यान पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा जाणार चौकार. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 42 आकड्यावरती. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय 20 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने चेंडू फेकला जातो त्या पद्धतीने मात्र मैदानाच्या बाहेर चेंडूला पाठवण्याचं काम भावाले बी संघाच्या माध्यमातून केलं जात आहे. दोन्ही फलंदाज दोन्ही बाजूने फलंदाजी चांगली करत असताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये सूरज केनेने 28 धावा जोडल्या गेल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र योगेश वालेकर स्वतःकडे स्ट्राईक ठेवून चौकार षटकार मैदानाच्या चारही बाजूमध्ये फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं. स्लोवर गतीचा चेंडू होता. पिक करण्यामध्ये कुठेतरी बॅटाने बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता. 2 षटकांचा वावगी समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 48 या आकड्यावरती. प्रति षटकामागे 24.00च्या सरासरी धावसंख्या जमवली आहे. अर्थातच भावाले बी संघाच्या माध्यमातून अजूनही मात्र सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इंजिनियर वाकडे साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य रंगमंचावरती यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान आपल्याला वाईड पाहायला मिळतोय. तिसरा षटक मार्गस्थ असताना अमोल हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना मंडा संघाचा कर्णधार ते उपस्थित असेल तर नक्कीच यायचं आहे. दरम्यान फुल लेनचा चेंडू होता. स्ट्रेट डाईव्हचा फटका सीमा रेषापार 6 धावांसाठी अफलातून षटकार. दिंडा मांडा कुठे असतील तर त्यांनी टॉस करण्यासाठी यायचंय. अशोक दिंडा मांडा. दरम्यान पुन्हा एकदा आमच्या समालोचक कक्षाला मानवंदना देणारा हा इल लागोपाठचा दुसरा षटकार. एका धावेची मात्र विजयासाठी आवश्यकता असेल ती भावाले बी संघाला. 62 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 62 धावा मात्र अवघ्या 14 चेंडूमध्ये 61 धावा जोडल्या गेलेत. एका धावेची मात्र आवश्यकता असेल. सूरज 40 धावांवरती खेळतोय. 8 चेंडूमध्ये 40 धावा. दरम्यान पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न फेकून दिलाय. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा. नक्कीच नो डाऊट या सामन्याचा सामनावीर आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 44 धावा. सूरज केने या सामन्याचा सामनावीर. चांगली फलंदाजी भावाले बी संघाच्या माध्यमातून पाहिली. 62 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या 15 चेंडूमध्ये त्या धावा चेस केल्या. नक्कीच विजय प्रस्थापित केलाय. तिसरी मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हंसिका स्पोर्ट पिंपलघर विपक्ष भूमी 11 मांडा संघ. हंसिका स्पोर्ट पिंपलघर संघाचा कर्णधार ते उपस्थित झालाय.
भूमीला मांडा संघाला विनंती असेल की आपण कडताला पाठवायचं आहे. आपण फार उशीर करत आहात कारण का अनेक संघांना मात्र पॅनलाइज केलं गेलाय. कारण का मानाची आणि सन्मानाची आपण स्पर्धा पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम निर्मलाताई पाटील क्रीडांगणावरती आपण सलग 6 दिवस पाहणार आहोत आणि त्याच अनुषंगाने अनेक मान्यवर सुद्धा पाहायला मिळतील. नक्कीच भूमी 11 मांडा संघाचे सर्वेसर्वा अर्थातच जगन्नाथ पाटील कल्याण ग्रामीण